प्रेक्षक हो, आम्ही पुण्यामध्ये आहोत आणि असं म्हणतात पुणे तिथे काय उणे, तर अशाच पुण्यामध्ये आज आम्ही आहोत आणि पुण्यातल्या भीमथडी जत्रेमध्ये वन इंडियाची टीम आज आलेली आहे। खूप सारा जल्लोष उत्साह इथे बघायला मिळतोय। वेगवेगळे स्टॉल आहे, महिला बचत गटाचे स्टॉल आहे, शेतकऱ्यांसाठी स्टॉल आहेत। तर वेळ वाया न घालवता बघूया भीमथडी जत्रेमध्ये काय नवीन आहे पुणेकरांसाठी। भीमथडी जत्रेमध्ये आपण आलेलो आहोत, काय सांगाल, कसा अनुभव आहे, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद याला खूपच चांगला आहे। मी गेली 2-3 वर्ष या भीमथडी जत्रेला येतो आणि या भीमथडी जत्रेचा उपयोग जो होतो तो गावोगावी जे बचत गट आहेत, स्त्रियांचे बचत गट, त्यांना याचा खूपच फायदा होतो। कारण इथे साधारण एक आठवडाभर असल्यानंतर किमान 5 ते 10 लाख लोक तरी याला भेट देतात। यामध्ये त्या लोकांचा जसा फायदा आहे तसा शहरातल्या लोकांना आजकाल खेडेगावचं वातावरण पाहायला मिळत नाही आहे। त्यातल्या त्यात लहान मुलांना तर अजिबातच नाही आहे। तर त्यांना तो खेडेगावचा जो एक काय म्हणूयात आपण, त्यांना खेडेगावची चव जी म्हणतात ती त्यांना इथे शहरामध्ये राहून जमते। कारण मी आत्ता इथे बघतो कोंबड्यासुद्धा लोकांना माहिती नाहीत, मुलांना त्या इथे कोंबड्या पाहत आहेत ते। तुम्ही सांगितलं दरवर्षी तुम्ही येतात, यावर्षी काय नवीन वाटतंय? यावर्षी नवीन असं म्हटलं तर मिलेट्स म्हणजे कदान्न ज्याला म्हणतो आपण, तर त्या मिलेट्सचे इथे बरेचसे स्टॉल आहेत। हे एक नाविन्य आहे, लोकांना नवीन वेगवेगळ्या प्रकारची जी मिलेट्सचं सध्या हे वर्ष होतं ना आपलं भारत सरकारने जाहीर केलेलं, तर त्यानिमित्ताने त्या मिलेट्सचे वेगवेगळे पदार्थ त्यांना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे खूपच छान आहे। काका, काय वाटतंय भीमथडी जत्रेबद्दल, कसा अनुभव आहे? मी यावेळेस म्हणजे पहिलीच भेट आहे। बारामतीला माझे चिरंजीव डॉक्टर सुदर्शन राठोड DYSP आहे आणि या भीमथडीबद्दल KVK कृषी विज्ञान केंद्र बारामती तिथे मी जेव्हा भेट दिली तर अतिशय सुंदर बनवलेलं आहे आणि त्या लोकांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या भीमथडी यात्रेला या, अतिशय आनंद। आणि काय, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशातील लोकांना अशा पद्धतीने शेतीचं महत्त्व काय आहे हे महत्त्व त्या लोकांना पटवून देणं हे महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यामध्ये KVK मधील जे प्रमुख आहेत, शरद पवार साहेब, त्यानंतर त्याचे प्रमुख मी तिथं जाऊन बघितलं, राजेंद्र पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनंदाताई पवार यांची मी या ठिकाणी येऊन भेट घेतली आणि या संपूर्ण या कामामागे या लोकांची जी मेहनत आहे, ही मेहनत प्रचंड मेहनत आहे आणि मेहनतीशिवाय हे दृश्य दिसणं हे अशक्य आहे। आणि मी त्या सर्व लोकांचं अभिनंदन करतो की त्या सर्व लोकांनी या सर्व संपूर्ण जनतेला ही जी माहिती आहे शेतीविषयी, ॲग्रिकल्चर काय आहे आणि भारत कृषीप्रधान देश आहे आणि त्याच्यामध्ये आपण समूहाने हे वेगवेगळे शेतकरी गट, महिला बचत गट, ह्या सर्व गटांच्या माध्यमातून हा संपूर्णपणे माहोल या ठिकाणी पुण्यासारख्या अगदी आंतरराष्ट्रीय सिटीमध्ये हा तयार केलेला आहे। आणि मी ऐकलंय की पुढच्या वर्षी त्यांचा मानस असा आहे की पुण्यासारखंच कृषी हे प्रदर्शन मुंबईला सुद्धा भरवावं आणि याच्या माध्यमातून लोकांमध्ये एक गुड मेसेज शेतीविषयी जातो आणि लोक शेतीकडे वळायला, मेहनत करायला तयार होतील। भीमथडी जत्रेमध्ये आम्ही एका स्टॉलवर उभो आहे। काका, इथे वेगवेगळी रोपं दिसत आहेत, धान्य दिसत आहेत, काय कसला स्टॉल आहे हा? हा आपला कृषी विज्ञान केंद्र बारामतीचा स्टॉल आहे। इथं आता आपण वेगवेगळे भाजीपाल्याचे रोपं विक्रीसाठी ठेवलेले आहे। इथं आता मिरचीचे, टोमॅटोचे, कोबीचे आहेत किंवा विविध प्रकारचे लेट्यूसचे रोपं आहेत इथं विक्रीसाठी। आणि आपण डिस्प्लेसाठी धान्याचे सुद्धा ठेवलेले आहेत। आता आपण इथं विक्रीसाठी नाही काही सीड्स ठेवलेले, पण आपण जर कॉन्टॅक्ट कराल तर तुम्हाला नक्की सीड पण अवेलेबल केले जातील। कसा प्रतिसाद आहे लोकांचा? लोकांचा खूप भारी प्रतिसाद चाललेला आहे। लोक आता म्हणजे खूप आपल्याला विचारत आहेत। आम्ही त्यांचे म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी ब्रोशर्स पण देत आहे त्यांना, किंवा त्यांचं विचारणं आहे की आम्हाला होम डिलिव्हरी याची अवेलेबल होईल का। सो आमचं लक्ष त्याच्याकडे आहे की आम्ही ते पण त्यांचं पूर्ण करू शकेल।
एकंदरीत जत्रेबद्दल काय सांगाल? जत्रेमध्ये शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळतो आहे का? याच्यात माझा अनुभव असा आहे की म्हणजे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे शेतकऱ्यांना. ते त्यांचं जे आता जी मॉडर्न दुनियामध्ये जे त्यांना एक पाठीमागे सोडत चाललेली आहे, त्याच्यामध्ये ह्या भीमथडीच्या जत्रेमध्ये त्यांना एक वरती उचलून घेतलं जात आहे आणि त्याच्यामुळे खूप यांच्यासाठी फायद्याचं आहे असं माझं तर म्हणणं आहे. महिला बचत गटाचा स्टॉल आहे आणि भीमथडी जत्रेमध्ये आज यावर्षीचं आकर्षण आहे महिला बचत गटांचे स्टॉल. तर काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद चांगला आहे. आमचा स्टॉल आहे हा निसर्गवेद फाउंडेशनमध्येच सखी बचत गटाचा आहे. किरण पुरंदरे सरांचा हा स्टॉल आहे आणि हा सगळा गोंड आदिवासी महिलांनी बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल आहे. प्युअर डेनिम, प्युअर कॉटन आणि हँड पेंटिंगसाठी हा अख्ख्या याच्यामध्ये युनिक स्टॉल आमचा आहे आणि आम्हाला प्रतिसाद छान मिळाला. खूप अजूनही बरेच स्टॉल्स आहेत. काय वाटतं, जत्रेच्या माध्यमातून ज्या घरगुती उद्योग करणाऱ्या महिला आहेत त्यांना प्रोत्साहन मिळतंय का? फायदा होतोय का? फायदा निश्चित होतो. लोकांपर्यंत पोहोचायला फायदा होतो. त्यांना त्यांचे प्रॉडक्ट डिस्प्ले करायला त्यांना चान्स मिळतो आणि आम्हाला दरवर्षी असं वाटतं की भीमथडीचं जे मॅनेजमेंट आहे ते युनिक आहे. हां, कारण प्रत्येक ठिकाणी तसं होत नाही, पण इथे त्यांची स्टॉलची मधली गॅप म्हणा किंवा स्टॉलचा पूर्ण आवार म्हणा, ते बाकी सगळ्या गोष्टी खरंच छान मिळतात. आणि प्रत्येक यावेळेला तर त्यांनी बचत गटाचे वेगळे केले आहेत, कमर्शियल वेगळे केलेले आहेत, इव्हन फूड स्टॉल आहेत ते पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि लोकांना पण वेगवेगळ्या चवी टेस्ट करायला मिळतात. ते खूप छान आहे. त्यामुळे लोकांनी भरभरून यावं आणि त्याचा आनंद घ्यावा. आम्ही स्टॉलमध्ये आहे भीमथडी जत्रेमध्ये. इथे वेगवेगळ्या हँडमेड गोधड्या आणि काही पेंटिंग्स आम्हाला दिसत आहेत. आपण विचारूयात की हे नेमकं काय आहे. इथे गोधड्या वगैरे आहेत, हँडमेड आहेत असं तुम्ही म्हणालात, नेमकं काय आहे? गोधडी आहे, ती आपली संस्कृती आहे. गोधडी आपल्या जुन्या काळात आजी आई वगैरे आपल्या गोधड्या शिवायच्या, आपल्या जुन्या कपड्यांपासून शिवायच्या. तर ती कुठेतरी ती संस्कृती कुठेतरी मागे पडत चालली आहे. ती कला आपण म्हणू, ती कला आपल्या मागे पडत चालली आहे. ती कुठेतरी आता आपण पुढे आणतोय. तीच कला आपण पुढे आणण्याचा मी एक प्रयत्न केला आणि ह्या कलेच्या माध्यमातून खेड्यापाड्यातल्या महिलांना, घरी बसणाऱ्या म्हाताऱ्या वगैरे अशा असतील ज्यांना बाहेर पडून काम करता येत नाही, अशा महिलांना हे काम देते मी. त्यांनाही हाताला त्यांच्या काम मिळते आणि 2 पैसे मिळतात आणि ही कला ही आपली पुढे येते आणि जपली जाते आणि ह्या छान रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे जुन्या काळातली ही कला आहे, त्याच्यामुळं आवडीने घेतायत लोक की बाबा ही आपल्या आजीने बनवलेली गोधडी होती आणि आता ही आपल्या मुलांना बघायला मिळते, त्याच्यामध्ये आवडीने घेतात ते गोधडी. म्हणजे रिस्पॉन्स वगैरे छान आहे. आणि किती वर्षापासून तुम्ही हे काम करताय, स्टॉल भीमथडीमध्ये लावता आहात? मी भीमथडीमध्ये आता 3 वर्ष झाले येते, पण हे काम मी जवळजवळ 8-9 वर्ष झालं करते, सुरू केलेलं. आणि भीमथडीमध्ये मी 3 वर्ष झाले आलेले. यावेळेस काय नवीन वाटतंय? त्यावेळेस छान आहे, रिस्पॉन्स छान मिळालाय, मस्त मिळालाय. कारण काय होतं, पहिल्या वर्षी फक्त शिकायला मिळालं, दुसऱ्या वर्षी कस्टमरला माहिती झालं की मी आपली जुनी कला पुढे आणते, कस्टमरला माहित झालं. ह्या वर्षी ते कस्टमर गेल्या वर्षीचे आवर्जून मला इथे माझं नाव घेत म्हणा किंवा गोधडी बघण्यासाठी इथे आवर्जून आले. भीमथडी जत्रेमध्ये आपण आहोत काका, बऱ्याच नवीन कॉन्सेप्ट यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहात, काय सांगाल? नाही, मी तर पहिल्यांदाच आलो इथे, पण खूपच छान आहे. आणि म्हणजे की सगळीकडे जागा त्यांनी चांगली ठेवलेली आहे, लोकांना व्यवस्थित फिरता येत आहे. गर्दी जरी किती झाली तरी असं काही इश्यू येत नाही याच्यामध्ये. आणि आमचं एक इथे स्वयंसेवी संस्थेचा स्टॉल आहे इथं दीड म्हणून यवतमाळची, त्याबद्दल माहिती आमचे प्रसादजी देतील. नमस्कार. एक तर भीमथडी जत्रेचं खूप कौतुक, कारण का महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातल्या, जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या अनेक बचत गटांना प्रथम प्राधान्य देणं हे विशेष गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटतं की पुण्यामध्ये जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राहणारे लोक आहेत ते खूप आपुलकीनं भीमथडी जत्रेमध्ये येतात की मला माझ्या जिल्ह्यातले काही ना काहीतरी पाहायला मिळेल. जसं तुम्ही आत्ता बघाल तर हे नीड फाउंडेशन जे आहे ते यवतमाळमधल्या दुर्गम कोलाम समाजाच्या आदिवासी महिलांनी बनवलेले दोहड प्रमोट करतात. आम्हाला कमीत कमी भीमथडीमध्ये 100पेक्षा जास्त यवतमाळ जिल्ह्यातले लोक गाठ पडले आणि त्यांनी सांगितलं मी पण यवतमाळचाच आहे. या दुर्गम भागातल्या महिलांना प्राधान्य जे दिलं भीमथडी जत्रेनं, त्यासाठी त्यांना सॅल्यूट. कारण का आम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकलो. मी पूर्ण भीमथडी जत्रा बघितली. आज जे महाराष्ट्रामधलं लोप पावत चाललेलं कल्चर आहे,
ते सगळे पारंपरिक गोष्टी या भीमथडी जत्रेमधनं लोकांना मिळतात. आज पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये खूप वेगवेगळ्या राज्यातून लोक येतात, त्यांना ही मोठी संधी मिळते. आणि मी स्वतः तिकीट काढून येताना मला तिकिटाला जी मोठी रांग बघायला मिळाली, हे त्याचं द्योतक आहे की भीमथडी जत्रेनी एक मोठं व्यासपीठ या वेगवेगळ्या बचत गटातल्या महिलांना दिलं. शेतकरी आणि महिलांसाठी खूप वेगवेगळे स्टॉल्स इथे आहेत. काका काय सांगाल? खरं तर मी यवतमाळवरून आलो नीड फाउंडेशनकडनं. हा तानाबाना नावाचा आमचा इनिशिएटिव्ह चालते की तिथल्या आदिवासी महिला करतात. या भीमथडी जत्रेच्या निमित्तानं शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागातल्या महिलांसाठी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं. जर का अशा प्रकारचं व्यासपीठ भीमथडी जत्रेसारख्यांनी आम्हाला निर्माण करून दिलं असेल तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या लोकांचे व्यवसाय पुढे जाऊ शकते, असं मला सांगायचं आहे. तर नीड फाउंडेशनचा स्टॉल आहे गोधड इथं तुम्ही उपलब्ध करून देत आहात लोकांना. तुम्ही सांगितलं की महिलांना याचा फायदा होतो आहे दुर्गम भागातल्या. काय सांगाल, काय माहिती याबद्दल? किमान 55 महिला येथे दुर्गम भागातील काम करतात. म्हणजे ज्या पद्धतीने तेथे प्राणी असतात, वाघ आहे आणि अतिदुर्गम भाग आहे जिथे विजेची सुद्धा समस्या आहे, अशा ठिकाणी नीड फाउंडेशन एका 55 महिला कोलाम समाजातील ट्रायबलला काम देतं. तर हे फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यातही मी सेवा इंटरनॅशनलचा फेलो आहो. मागील 1 वर्ष आसामला मी हेल्थ डोमेनमध्ये काम केलेलं. जेव्हा मला माहीत पडलं नीड फाउंडेशनबद्दल तेव्हा येथे विविध प्रोजेक्ट चालतात. त्याच्यामधील हा तानाबाना प्रोजेक्ट आहे. हे प्रामुख्याने मला हे शिकायचं होतं आणि या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, ज्याच्यामुळे मी माझ्या स्वतःची ऑर्गनायझेशन आहे मेलघाटमध्ये, तेथे उत्तम एक निर्माण व्हावं असं हीच माझी एक प्रेरणा आहे आणि अपेक्षा आहे. काका, भीमथडी जत्रेमध्ये आपण आहोत, तर काय सांगाल, कसा अनुभव आहे? आम्ही दरवर्षीच येतो आणि खूप सुंदर आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी आणखीन छान आहे. पार्किंगची व्यवस्था चांगली आहे. स्टॉल भरपूर आहेत आणि खूप छान आहे. आणि माझं वैशिष्ट्य म्हणजे मी भीमथडी जत्रा ज्यापासून सुरुवात झाली, पहिली भीमथडी जत्रा बालगंधर्वाला भरलेली होती, तेव्हापासून आजपर्यंत मी भीमथडी जत्रा चुकवलेली नाही. पण आता खूप छान, खूप वाढलंय. बालगंधर्वाला खूप कमी होतं, पण आता इतके स्टॉल वाढले आणि खरंच खूप सगळ्यांनी मेहनत करून घेतलेले आहे आणि वस्तू चांगल्या आहेत. माल त्यांनी तयार केलेला आहे तो आहे. त्यामुळे मी पण भरपूर खरेदी केलेली आहे. एक त्यांना मदत म्हणून पण, आणि एवढ्या लांबून हे सगळे लोक आलेले आहेत त्यांचं गावातलं वैशिष्ट्य घेऊन. त्यामुळे हे खरंच अतिशय सुरेख आहे. सगळ्यांनी याला भेट द्यावी आणि मुख्य म्हणजे खरेदी करावी, कारण त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रामाणिकपणे आणि हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे त्यांना एक ती मदत पण होते आणि माल खरोखरच चांगला आहे. टेस्ट करून बघितलं आम्ही. सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत आणि सगळ्या प्रकारचं त्यांनी प्रोडक्शन ठेवलेलं आहे. त्यामुळे खूप छान आणि खूपच आम्हाला बरं वाटलं. अजून माझा आता निम्मच झालेला आहे, अजून निम्म मला पाहायचं आहे. नवीन नवीन गोष्टी आणि खूपच छान आहे. काय सांगाल एकंदरीत भीमथडी जत्रेबद्दल? तुम्ही आलेला आहात, कसा अनुभव आहे? अनुभव फारच छान आहे आणि मोठ्या ग्रँड स्केलवर त्यांनी अरेंज केलेलं आहे सुप्रियाताई सुळेंनी. आणि प्रचंड गर्दी आहे आणि पण काही काही गोष्टी खूप महाग आहेत. म्हणजे आपण बघू शकतो, फक्त घेऊन पण इतकी व्हरायटी बघायला मिळते आणि इतक्या गोष्टी ज्या ॲग्रो बेस्ड आहेत त्यांच्या शहरामध्ये बघायला मिळत नाही आहेत. मिलेट्सचे एवढे प्रकार बघितले मी, मिलेट्सचे एवढे प्रकार तर मी कधी ऐकले पण नाही आहेत. इतक्या सगळ्या गोष्टी डिस्प्लेवर आहेत आणि छान वाटतंय सगळं. म्हणजे एकूण एक्सपोजर खूप छान आहे. पण ऑफकोर्स काही काही गोष्टी महाग आहेत, त्याच होत्याच होणारच. बऱ्याच हँडमेड गोष्टी सुद्धा इथे आहेत. तुम्हाला म्हणजे काय वाटतं की या गोष्टींना परत वर उचलण्यासाठी इथे वाव मिळतोय? ऍब्सोल्युटली वाव मिळतोय आणि बऱ्याचशा आदिवासी महिला स्वतःच्या हाताने या गोष्टी तयार करतायत आणि त्यांचं एकूण स्टँडर्ड ऑफ लाईफ उंचावण्यासाठी इतकी सुंदर एक्झिबिशन्स पुण्यामध्ये भरवली जात आहेत. इतके वर्ष मी गेली, मला वाटतं 4-5 वर्ष तरी मी येतोय भीमथडीला. त्यामुळे त्या महिलांचं पण आयुष्य किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे उंचावण्यासाठी हा खूप चांगला प्रयत्न आहे. आणि शेवटी शहरी माणसांनीच त्यांना आपण कोऑपरेट केलं पाहिजे असं आहे. पण छान, एकूण मस्त आहे. माहोल खूप छान आहे आणि बरेचसे लोक खरेदी पण करतायत आणि मजा येते. ग्रामीण भागातल्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वतः ही केलेलं आहे आणि ते विक्रीसाठी इथं आणलं आहे. माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या मातुश्री सुनंदाताई पवार यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे आणि आत्तापर्यंत 18 वर्ष झालं ते सामाजिक कामं करतात आणि महिलांसाठी त्यांना हाताला कामं देतात. माननीय सुनंदाताई पवार, माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या मातुश्री आहेत, ते सगळं नियोजन करतात
आणि महिलांच्या हाताला काम कसं भेटेल, त्यांना त्यांच्या हाताला काम कसं भेटेल हेच ते उद्देश असतो त्यांचा, आणि हेच माध्यमातून ते पुढे चालल्यात. त्यांचं जवळजवळ आतापर्यंत 5-6 तालुक्यामध्ये काम चालू आहे. ते सर्व महिलांच्याच बाबतीत काम अतिशय महाराष्ट्रात 1 नंबर चालू आहे त्यांचं काम आतापर्यंत. भीमथडी जत्रेमध्ये एका स्टॉलवर आम्ही आहोत. शुभीताई आमच्या सोबत आहेत. इथे सुंदर सुंदर आपल्याला ज्वेलरी दिसते आहे, त्यांना विचारूया त्याबद्दल. काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे आणि तुमच्या स्टॉल बद्दल? खूप 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 सुंदर प्रतिसाद आहे पुणेकरांचा. आणि भीमथडी जत्रेमध्ये हे माझं पहिलं वर्ष आहे. मंगलमुखी ट्रस्ट जे काम करतं माझ्या कम्युनिटीसाठी, तर दरवर्षी कोणी ना कोणी येत असतं, पण यावर्षी हे माझी पहिली वेळ आहे आणि खूप सुंदर प्रतिसाद आहे. खूप आनंद होतो. स्टॉल बद्दल काय सांगाल? आपल्याला ज्वेलरी दिसते आहे इथे. तर हे मी कस्टमाइज करते आणि डिझाईन करते. तर काही गोष्टी मला वेंडर्स कडून बनवून घ्याव्या लागतात. तर त्या हिशोबाने ट्रेडिशन, कारण भीमथडी इज ऑल अबाउट ट्रेडिशन विथ इंटरसेक्शन विथ मॉडर्न. सो मी ते करायचा प्रयत्न करते आणि एन्जॉय करते मी, कारण मी स्वतः ज्वेलरी ची खूप आवड असणारी एक व्यक्ती आहे. त्यामुळे मी एन्जॉय करते हे सगळं. आणि माझं जे आहे मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, मी मॅन्युफॅक्चरर कडून भारतातून 3 ठिकाणी होतं हे, तर सगळीकडून मी ते बनवून घेत असते. येस. भीमथडीच्या माध्यमातून महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळत आहे. तुमचं पहिलंच वर्ष आहे इथे, तर काय सांगाल, कसं वाटतं? भीमथडीच्या माध्यमातून पहिले तर मी खूप खूप आभारी आहे भीमथडीचे सर्वच माननीय सुनंदाताई पवार आणि सर्व इतर ऑर्गनायझर्सची. आणि खूप सुंदर त्यांचं ऑर्गनायझेशन, खूप शिस्त आणि खूप स्वच्छता आणि खूप सपोर्टिव्ह वातावरण आहे. महिलांसाठी मी हे सांगेल की जिथे आपण उभं राहू तिथून आपली सुरुवात होते. आपल्याला फक्त उभं राहायची गरज आहे, बाकी सगळं होत होत जातं. आपण चुकतो, फक्त चालत राहायला पाहिजे. काका, तुमचा स्टॉल आहे मसाल्यांचा, कसा प्रतिसाद आहे भीमथडीचा? चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे. क्वालिटीच्या मानाने खूप प्रतिसाद आहे. आणि हे शून्यातून मी विश्व निर्माण केलं आहे. हो, 1 किलोपासून सुरुवात केली त्या मसाल्याला मी. आजही मी कमीत कमी महिन्याला 1 टनाचा सेल करतोय. हो. आणि भीमथडी जत्रेच्या माध्यमातून किती फायदा होतो? भीमथडीच्या माध्यमातून खूप फायदा होतो, कारण का माझं हे मसाले जे आहेत तळागाळापर्यंत मसाले पोहोचले जातात. कस्टमरला क्वालिटी मिळते आणि क्वालिटीमुळे आहे ना कस्टमर मला पण जोडलं जातं. त्याच्यामुळे मी ही जे आहे भीमथडी यात्रेमुळे यावर्षी स्टॉल मिळाला ना, ह्याच्यामुळे खूप आभार मानतो का की लोकांपर्यंत मी पोहोचलो जातो. जी क्वालिटी आहे ती क्वालिटी लोकांपर्यंत पोहोचली जाते. त्याच्यामुळं ह्याचा मला खूप फायदा आहे भीमथडी यात्रेमुळे. आणि हा जे आहे हा अस्सल गावरान आणि माझे ऑर्गॅनिक पद्धतीचे मसाले इथे सगळे, त्याच्यात कुठलंही केमिकल नाहीये. हा, आणि हा स्पेशल कोल्हापुरी मसालेच आहे. हा सिटीतल्या कस्टमरसाठी डेव्हलप केलेला आहे. हे जे मसाले आहेत ते कसे बनवले जातात? हे डंकावर कुटलेले मसाले आहे. स्वतः मी आणि माझे मिसेस आम्ही दोघं बनवतो. हा ऑर्गॅनिक पद्धतीनेच आहे. याच्यात कुठलंही केमिकल नाही, कुठल्याही मसाल्यात केमिकल नाही माझं. याच्यातनं उत्पन्न किती हे होतं? तरी मॅडम कमीत कमी महिन्याला 1 लाख रुपये कमवतो मी. स्टॉल आहे तुमचं भीमथडीमध्ये, फराळाच्या वस्तू आम्हाला इथे दिसत आहेत, काय सांगाल? पहिलाच अनुभव आहे आमचा, त्याच्यामुळे खूपच छान वाटतंय. अजून नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळते. इथं काय पॅकेट जातात काय नाही आपल्याला ह्याची सगळी सर्व माहिती मिळते. आणि सहकार्य केल्याबद्दल वहिनी साहेबांनी त्यांचं पण खूप अभिनंदन. तुम्ही सांगितलं की पहिलीच वेळ आहे, आणि म्हणजे कसा तुमचा एकंदरीत अनुभव होता? अनुभव म्हणजे मला दुसऱ्याने सांगितलं की भीमथडी म्हणून यात्रा भरते म्हणून. बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, त्यावेळेस लोकेशन पाठवले 1 जणांनी. मग त्यावेळेस आम्ही तिथून तयारी केली, ऍडजस्ट केली सरांनी इथल्या जागा. मग त्यावेळेस आम्ही 4 दिवसाचाच तयारी करून हे फराळाचं स्टॉल भरवलं. आणि हा जो फराळ आहे तो कसा बनवला जातो काय? घरी आणि रिफाईंड तेलात, जेमिनी रिफाईंड तेलात बनवला जातो. शुद्ध स्वच्छ, आपण स्वच्छ सगळ्या कुठल्याही गोष्टी न निवडता घेत नाही, सगळ्या स्वच्छ चाळून पुसून स्वच्छ घेतो. त्याच्यामुळे गिरायकांना पण छान वाटतं द्यायला आपल्याला. आपण हा स्टॉल लावण्यासाठी कुठून आलेल्या? अकलूज, सोलापूर जिल्हा. शेतकऱ्यांचे पण धान्य वगैरे आम्ही पाहिले, खूप छान आहेत आणि आवडलेत. म्हणजे कसं आपण आता आम्ही 5 वर्ष झालं इथे येतोय, दरवर्षी आम्ही येऊन व्हिजिट देतो इथे, तर आम्हाला छान वाटलं. आणि बचत गटाचे पण काही काही खूप म्हणजे असे व्हरायटीज वगैरे खूप छान छान आहेत, आम्हाला खूप आवडलं. म्हणजे नवीन म्हणजे दरवेळेस सारखे सगळे नाही का, म्हणजे बघण्यासारखे, पण माणसं वगैरे खूप आहेत, भरपूर गर्दी ह्यावेळेस खूप जास्त वाटते आम्हाला. पहिल्यापेक्षा खूपच गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे, प्रोत्साहन खूप छान भेटतं. काय सांगाल भीमथडी जत्रेमधला अनुभव तुमचा? भीमथडी जत्रेची ना आम्ही दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतो, कारण आम्हाला खूप आवडतं फिरायला, खायला.
मस्त एन्जॉय करायला, नंतर वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात तिथे. युनिक असं काय असतं ना ते भीमथडी जत्रेत बघायला मिळतं. ह्यावेळेस काय असं युनिक दिसतं? युनिक असं जे बाहेर बनवलेले लाकडी त्यांचे जे खेळणी वगैरे जे काय काय आहे ते आवडलं. हाताने विणतात नवीन कामाचं वगैरे, पर्स वगैरे खूप, आणि घरगुती लोणची वगैरे आणि पापड वगैरे यांच्यामध्ये खूप रस आहे. म्हणजे टेस्टी पण छान आहे, मस्त टेस्टला खूप छान आहे, मस्त. मला आवडतं. का आवडते? मी आवडते. काय खाल्लं तू इथे? पॉपकॉर्न. अजून काय खाल्लं? हा? आवडली का तुला जत्रा? पुढच्या वर्षी येणार का परत? पुढच्या वर्षी येणार परत? येणार. दीदी तू जत्रेत आलेली आहेस, कशी वाटली तुला जत्रा? चांगली. तू काय काय खाल्लं इथे? बताव. चकली. आणि काय काय खेळणी घेतली, काय काय खेळलीस तू? मी काही नाही घ्यायचंय. काय काय फिरणार आहेस? सगळं फिरणार आहेस. तुला जत्रा आवडली? हा. नक्की येणार पुढच्या वर्षी? भीमथडी जत्रेत स्टॉल आहे. आम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आणि मसाले दिसतात. काय सांगाल ताई? खरंच खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. मी पण हा दुसरा वर्ष आहे. माझ्याकडे 22 प्रकारचे लोणचे आहेत, 16 प्रकारचे मसाले, आणि जो एक्सपिरियन्स मला इथे येऊन मिळाला ना, खरंच अप्रतिम आहे. आणि प्रत्येक व्हरायटी आपल्याला भीमथडीत मिळते, आणि बस एवढं सांगू शकते. हे तुमचं कितवं वर्ष होतं? हे दुसरं वर्ष आहे माझं, पण खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझा. ओके. आणि हे जे काही लोणचं आहे हे हँडमेड आहे? हँडमेड आहे, आणि कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही. माझ्या लोणच्याची एक स्पेशालिटी आहे, म्हणजे कुठलाही प्रिझर्वेटिव्ह, म्हणजे जे काही त्रास होतो आपल्याला प्रिझर्वेटिव्हचा तो होणार नाही, तो त्याची आम्ही काळजी घेतो. आणि त्यातल्या त्यात आम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचं आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं RCT मधून. त्या मार्फत आम्ही हा व्यवसाय स्टार्ट केला, आणि त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. या छोट्याशा उद्योगाच्या माध्यमातून इतर ज्या महिला आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होतोय? हो, नक्कीच होतोय मॅम. आता माझ्याकडे 22 प्रकारचे लोणचे जरी आहेत ना, तर माझ्याकडे आज 16 ते 17 महिला, त्यांना रोजगार मी दिलेला आहे, आणि आम्ही एकत्र येऊन हा प्रोग्राम राबवत असतो. आज आपण भीमथडी जत्रेची पूर्ण सैर केलेली आहे, आणि तुम्ही बघितलंय आम्ही वेगवेगळ्या स्टॉल्सला भेट दिली आहे. महिला बचत गटाचे जे स्टॉल्स आहेत त्यांनाही भेट दिली. त्यामुळे महिलांना जे आर्थिक सहाय्य याच्यातनं उपलब्ध होतंय तेही आपण पाहिलं. वेगवेगळ्या शेतीविषयक वस्तू सुद्धा बघितल्या. पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद इथे मिळत आहे. तुम्ही सुद्धा या भीमथडी जत्रेला नक्की भेट द्या पुणेकरांनो. आमची वन इंडियाची टीम इथे आज आलेली होती. हा अनुभव कसा होता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश माळीसह मी अश्लेषा मस्के, वन इंडिया मराठी, पुणे.